गुड मॉर्निंग, मी सेवंतिनी. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट करते. लिटरली 4-5 महिन्यांनी तरी मी लॉंग व्हिडिओ करते आज. तर होतं असं की मध्यंतरी मी शूट केलं होतं, पण ते राहून जातं. मध्येच काहीतरी काम निघलं की ते शूट करायचं राहून जातं, पण आज मी प्रॉपर करणार. तर मॉर्निंग झालेली एकदम गुड आणि वातावरण एवढं छान आहे ना, पावसाचं एकदम ढगाळ, आणि हे वातावरण मला आवडतं. तर आता पूजा करणार आणि त्यानंतर आज बेत आहे की आमचे जे कलमी झाड आहेत त्याचे आंबे काढायचे. आणि जे आमची नर्सरी बाग करतात ते काकांनी मला काल सांगून गेले होते की आंबे काढायला आलेले कसे ओळखायचे, तर ते मी तुम्हालाही सांगते. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे कोण नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जे जुने आहे जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता चला आपण पूजा करूया. तर मम्मानं मला सांगितलं की 9च्या आधी पूजा करायची रोज, जे की माझ्याकडनं होत नाही, पण आता करते मी पटकन पूजा. आता मी चंदन उघडून एवढं काढलं, जे की अजून थोडं काढायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण ज्या पाटावर चंदन उघडतो ॲक्च्युली ते जास्त व्यवस्थित होतं, पण आता ते सापडत नाही आहे, तर मी ह्याच्यावर करते. हे आम्ही तयार चंदन टीका आणतो, पण मला ॲक्च्युली काय आणि ह्याचा वास मी सांगते, कुठल्या चंदन जे टीका जे आपल्याला ओले मिळते. पूजा झाली होती त्यामुळे मला फुलं काढायला गेले होते. माझ्या घरात खूप प्रकारचे फुलं आहेत आणि त्यामुळे आम्हाला फुलं जास्त विकत आणावी नाही लागत, पण तरी पण आम्ही जास्त काही पूजा वगैरे असलं तर फुलं गजरे वगैरे आम्ही आणतोच नक्की. कारण आता मोगऱ्याच्या फुलांचा भार थोडा कमी झाला आहे, त्यामुळे आम्हाला गजरे आणावे लागतात. बाकी खूप प्रकारचे फुलं आहेत, याआधी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओमध्ये माझ्या बघितलेले आहेत. अभिषेक वगैरे देवानं झाले होते, फक्त फुलं घालायची बाकी होती. आणि आज माझा उपवास आहे. उपवासाच्या दिवशी आम्ही जास्त खातोय खरं तर खिचडी मला आत्ता नको होती, तर मी मम्माला बटाट्याचं जे बनवायला सांगितलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. हे मला बटाट्याची भाजी केली उपवासाची मम्मानं. इथं मँगो, इथं मम्मा पण खाते आणि इथं मी. उपवास कोण म्हणते का एवढा उपवास, एवढं खातोय आपण उपवासाला. उपवास असते उपवास. हा ग तुला मँगो. तर आता आम्ही आंबे काढायला चाललो झाडाचे. हे सगळं तयारी करून जायला लागतं आम्हाला. तर मी तुम्हाला दाखवते आंबे काढायला आलेत कसे ओळखायचे. ही बघा माझी आई, हिनं मला आत्ता ओढून आणले आंबे काढायला. कारण मला एकटीला होत नाही. ही काढेल, मी गोळा करेन आणि एका बॅग मध्ये ठेवेन. बॅग नाही हो, पिशवी पण नाही हो, ते पाला असतो ना, पिंजर. हा, पिंजर. त्यामध्ये आम्हाला आपण तांदूळचं खाली आपलं चारा असतो ना, त्याला पिंजर चारा. हे आम्हाला एवढं काय प्रॉपर हे माहित नाही, म्हणून आमची मम्मा असं पिशवी बॅग असं काय तर म्हणते. पण आता चला काढूया आपण आंबे पटपट. आंबा काढायला कसा ओळखायचा, हे ज्यावेळी इथं हा देठ असतो ना, ह्या देठाच्या इथं हे सर्कल प्लेस आहे ना, तिथं ज्यावेळी असा खड्डा पडतो, खड्डा म्हणजे असं हा प्लेस थोडासा दबल्यासारखा होतो, त्यावेळी हे आंबे काढायला येतात. तुम्हाला ह्यातला फरक दाखवते. तर हा आंबा, हे बघा, हा आंबा कसा ह्या देठाजवळ असा फुगीर आहे आणि हा आंबा असा देठाजवळ असा दबला आहे कडेची बाजू. तर जी दबलेली बाजू आहे तो आंबा काढायला आला आणि हा अजून कोवळा आहे. सो असं ओळखतात. हे पण आम्हाला आमच्या त्या नर्सरीवाल्या काकांनी सांगितलंय, त्यामुळे आम्हाला माहित झालंय. तर चला आता पटपट. तो एवढा देठ ठेवून काढायचा असतो. सांग त्यांना.
त्याला एवढ्या जोरात लागतंय. इकडे तुला व्हिडिओत घेऊया. हे आमच्या मावशींना आम्ही व्हिडिओत बोलवालोय, त्या येत नाहीत त्या व्हिडिओत. आमच्या मावशींना व्हिडिओ द्यायचा आहे. अरे ते कॅमेरा इकडं आणि ते बघते तिकडं. पोज द्यायची नाहीये. आमच्या मावशींना मी व्हिडिओत घेतोय त्या कॅमेराच्या उलट्या साईडला. व्हेरी गुड. आता तुम्ही युट्यूब लाजलेत. एवढे आंबे काढून झालेत. अजून एखाद दुसरा जर राहिला असेल तर तो मम्मा काढते म्हणजे. आणि मी काम चोरून काम करायला लागते म्हणून जाऊन आंबे गोळा करायला लागतात म्हणून मी जाऊन झोपले होते घरात. पण आमची मम्मा नाही तसं होऊन देणार. आणि राऊंड फिगर करून 80 केलेले आहेत आंबे. तर माझी मम्मा आता आंबे पिकत घालत आहे. हे असे घालतात आमचे आंबे. थोडे आंबे ते आम्ही त्या पाल्यावर घातले आणि थोडे असे साडी अंथरून किंवा काही ते खाली अंथरून आम्ही असे घालतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक लेअरला कापड अंथरून. सो आता पटपट करूया मम्माची हेल्प. तर मला थोडं एडिटिंगचं काम होतं, पण बाकीची कामं होती तर मी केली ती. आणि आत्ता मला व्हिडिओ एडिट करायचा सो तो मी पहिला करणार. आणि त्यानंतर मग पेटपूजा करणार. 2 वाजत आले आहेत तर काम करत होते. आंबे काढून आले आहेत तसं मला भरपूर कामं होती म्हणून मी ती गडबड करत होते. तर थोडीफार कामं होती ती केली. त्यानंतर आत्ता एडिट करायला बसली. तर आता पेटपूजा करायची आणि काय नाही मग बघू आता पुढं काय करायचं. जसं संध्याकाळी प्लॅन आहे की डीमार्टला जायचा, किराणाचं सामान आणायचं. पण एकदा डीमार्टला गेलं की आमचं भरपूर नको त्या गोष्टी घेण्याचं हे होतं. त्यामुळं आम्ही बघतो आता विचार करतो आहे सो काय ठरतं आहे तसं. आणि मी पहिला पण सांगितलं जे कोण व्हिडिओ नवीन बघतात त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोण जुने आहेत तर त्यांनीही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला परत भेटू. डीमार्टला जायचं की नाही तो ब्लॉग तर हा कंटिन्यूच होईल. तर त्याआधी पेटपूजा करून घेऊ. तर आत्ता पेटपूजा झाली आहे म्हणजे खिचडी खाल्ली आहे. मला तर असं वाटतं की मी का उपवास करते. मी तर आज लिटरली खूप खाल्लं आहे. मला वाटत नाही की मी उपवास केला आहे. आणि मी इकडे आल्यावर जाडजूड होत्या. तर आता थोडं खाल्लं आहे म्हटल्यावर वॉक करणार. तुम्हाला दाखवू ही साडी काय झाकली आहे. टॅन बघताय ना फणस. माझं घर हे मिनी कोकण आहे. फणस आंबे 8 प्रकारच्या टाईपचे आंबे आमच्या घरात म्हणजे घरात आहेत. जी झाडाची 8-9 प्रकारचे आहेत. आणि फणससुद्धा आहे. आणि मी आत्ता बघितलं व्हिडिओ करता करता तुमच्यासोबत वास येतो रे फणसाचा. आणि हे दाबून बघितलं पिकलाय. आता आम्ही हा फणस काढणार. तर मग हे मम्माला माहीत नाही. आणि काय केलं आहे एकाच फांदीला उडे लागले ते नजर लागू नये म्हणून झाकून ठेवलं आहे. पण आत्ता आले तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हा पिकला आहे फणस. तर आपण आता काढूच तो. हे बघा इथं खाली पण लागलेत. आता मम्माला जाऊन सांगू फणस पिकला आहे. ये तर एकाच फांदीला एवढे फणस लागल्यामुळे आम्हाला तो फणस काढायला अजिबातच येत नव्हतं. कुठून काढू कुठून सुरी घालून कापू मला कळत नव्हतं. मी प्रत्येक जागेवरून बघितलं पण ते काय एकदम धरायला पण येत नव्हतं. आणि हे पडेल या भीतीने आम्ही हळूहळू काम करत होतो. पण मम्मा म्हटली की ती शिडी घे आणि शिडी लावून काढ. तर मग मी शिडी घेतली. कारण काय आहे एक फणस काढताना बाकीचे तुटण्याची शक्यता आहे. कारण एकदम एका फांदीला लागल्यामुळं आम्हाला भीती वाटत होती. सो मी शिडी घेतली आणि मम्माला इथं म्हणत होते शिडी धर नाहीतर मी पडेन. पण ही काय बिचारी शिडी धरत नव्हती. ती म्हटली नाही पडत तू चढ. तर मी इथं चढले आणि मग व्यवस्थित मला फणस कापता आला. तो एकदम मम्मानं बाकीचे फणस धरले होते इथे त्यामुळे मला तो व्यवस्थित फणस कापता आला. तर खरं तर
माझं घर हे मला मिनी कोकण वाटतं. ह्याच्या आधी पण मी बोलली आहे, कारण फणस आंबे खूप प्रकारचे आहेत. एका व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी किती टाईपचे मँगो आहेत आमच्या घरी झाडे आहेत ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि हा फणसाचा प्रकार कोणता आहे हाही तुम्हाला. इथं माझी मम्मा एवढी खुश झाली होती हा फणस काढल्यावर, बघतायच तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये. टोटल फणसाची 2 झाडं आहेत. तर ह्या एवढा मोठा हा फणस होता ना, दोन फॅमिली आरामात हा फणस खाऊ शकतील असा एवढा मोठा होता. तर ह्या फणसाला आईनं बॅग लावून ठेवली होती, कारण नजर लागतात फळांना म्हणून. तर हिला हे कपडे घातल्यासारखं घालत होती माझी आई या फणसाला. आत्ता माझी आई झोपली आणि आमचा विषय चालला होता की मम्मा असं म्हणत होती की मला कोणीतरी चहा करून द्यावा असं तिला वाटतं. सो तिला बेसिकली म्हणायचं होतं की मी चहा करून द्यावा. आणि आता 6 वाजले तर मी तर देणारच, काय प्रश्न नाही. आणि मग ती काय म्हणली म्हैशीच्या दुधाचा चहा करून दे. मग मी काय म्हणलं नाही, तुला उंटाच्या दुधाचा चहा करून देते. ती म्हटली की गाढवाच्या दुधाचा चहा द्या. म्हटलं उंटाचं दूध खरंच पितात. सो ती म्हणते मला की गाढवाचं दूध पण पितात. हे खरं आहे? अजिबात नाही. ऑलमोस्ट सगळे प्राणी इन्क्लूड करते आमची मम्मा. बरं आहे फक्त विकायला म्हैशीचं आणि गाईचं दूध असतंय, नाही तर अवघड झालं असते. मम्मा तुला काय चहामध्ये गवती चहा पाहिजे का आलं? ऐकताय? गाढवाचं दूध. चहा घेते आणि आम्ही जाणार आता डीमार्टला. आवरून आम्ही निघालो होतो जयसिंगपूरमध्ये डीमार्टमध्ये. तर आम्हाला थोडंफार किराणाचं वगैरे सामान छोटं मोठं घ्यायचं होतं. खरं तर आम्ही ॲक्च्युली डीमार्टला जाणारच नव्हतो, कारण हे वायफळ खर्च एक्स्ट्रा आम्ही उचलून आणतो आणि तसंच होतं. आम्ही कितीही ठरवलं तर होतं, पण ह्यावेळी आम्ही ठरवून गेलो होतो की वायफळ काही खरेदी करायचं नाही, लागेल तेवढंच व्यवस्थित घ्यायचं. सो मी आणि मम्मा इव्हिनिंगला निघालो होतो, कारण दुपारी फार ऊन असतं त्यामुळे आम्हाला निघता नाही येत. त्यामुळे संध्याकाळी आम्ही गेलो. तर इथे शॉपिंग चालू झाली होती. हे मॅगी वगैरे हे थोडंफार आम्ही 1-2 पॅकेट घेतो, जे की आम्ही 15 दिवसातून एकदा असं कधी तर फॉर चेंज म्हणून खाल्लं जातं रामन वगैरे. तर इथं रामनचे फारसे प्रकार नव्हते, पण मी पास्ता, एक मॅगी घेतलं होतं पॅकेट आणि बाकीचं तर काय मम्मा बघतच होती. त्यामुळे ही शॉपिंग अशीच थोडा वेळ 2 तास तरी चालू राहणार होती हे मला माहिती आहे. तर बाकीचं बरंच सामान होतं ते मी घेतलं, जे की पूर्ण व्हिडिओ नाही केला. इथे मला स्लीपर घ्यायचं होतं घरात घालण्यासाठी, त्यामुळे मी हे घेऊ का ते घेऊ असं मम्माला विचारत होते. आता डीमार्टमध्ये फार गर्दी आहे, लाईन एवढ्या लागल्यात आणि 2-3 काउंटर बंद असल्यामुळे गर्दी झाली आहे. सो आता आमची शॉपिंग डन झाली आहे. तर आम्ही घरी जाणार आणि आता इथेच व्हिडिओला एंड करते. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आजचा आमचा दिवस, आमची शॉपिंग सगळं काही डन झालं आहे. बाय बाय, टेक केअर.